रामायण रामायण एक अशी अमर कथा जिच्या प्रत्येक ओळीत आहे भक्ती, त्याग आणि धर्माचा संदेश. आज आपण जाणून घेऊ या महान ग्रंथाचा पहिला अध्याय, बालकांड. बालकांड म्हणजे श्रीरामांचा जन्म. अयोध्या नगरी सुंदर, समृद्ध आणि धर्मप्रधान होती. तेथील राजा दशरथ न्यायप्रिय आणि पराक्रमी होते. त्यांच्या 3 राण्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा, सर्वांना प्रजेप्रमाणे प्रेम करणाऱ्या. पण त्यांच्या जीवनात एक दुःख होतं, त्यांना अपत्य नव्हतं. राजा दशरथ अनेकदा चिंतेत असत. राज्याला वारस नसेल तर धर्माचे रक्षण कोण करेल? एका दिवशी ऋषी वरिष्ठांनी सल्ला दिला, राजन, पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करा. राजा दशरथांनी यज्ञाची तयारी केली. संपूर्ण अयोध्येत मंगल वातावरण निर्माण झाले. ऋषी, ब्राह्मण आणि प्रजेने एकत्र येऊन यज्ञ यशस्वी केला. त्या यज्ञातून अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी सुवर्ण पात्रातील पायस म्हणजे अमृत राजा दशरथांना दिले. त्याच वेळी देवतांनी भगवान विष्णूला विनंती केली, प्रभू, पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार वाढला आहे. रावणाचा नाश फक्त तुमच्याच हातून होऊ शकतो. भगवान विष्णूंनी हसून म्हटलं, मी पृथ्वीवर मनुष्य रूपात अवतार घेईल. अयोध्येच्या दशरथांच्या घरात माझा जन्म होईल. काही दिवसांनी कौशल्या देवीच्या गर्भातून श्रीरामांचा जन्म झाला. त्या दिवशी संपूर्ण अयोध्येत आनंदाचा उत्सव झाला. देवतांची पुष्पवृष्टी केली, ढोल ताशे वाजले आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव, जय श्रीराम, जय श्रीराम. कैकेयीच्या गर्भातून भरत आणि सुमित्रेच्या गर्भातून लक्ष्मण व शत्रुघ्न जन्मले. संपूर्ण राज्य सोन्याने झळकत होतं. प्रजेमध्ये आनंद, प्रेम आणि भक्तीचा वर्षाव झाला. राजा दशरथ आनंदाश्रू म्हणाले, आज माझं आयुष्य धन्य झालं. श्रीरामांच्या जन्माने धर्म, सत्य आणि करुणेचं नवयुग सुरू झालं. हा होता रामायणाचा पहिला भाग, बालकांड म्हणजे जय श्रीराम. अशा प्रकारे प्रभू श्रीरामांनी पृथ्वीवर अवतार घेतला. पुढील भागात आपण पाहू राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे बालपणाने शिक्षण. जय श्रीराम.